महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आज मी सर्व जिल्ह्याचे मतदार बंधू यांचे मनापासून आभार मानेल तर त्यांनी महायुतीच्या या पॅनलला, शेतकरी विकास पॅनलला निवडून दिलं त्याबद्दल सर्वच मतदारांचं, ते ॲग्रीचे असू द्या, नॉन ॲग्रीचे असू द्या, प्रोसेसिंगचे असू द्या, सगळ्या मतदारांचा मी खरंच मनापासून आभार मानतो। किती फरकाने आले तुमचे उमेदवार? आमचे सगळे चांगल्या फरकाने उमेदवार आले, 100+ सगळे उमेदवार आलेले आमचे। आणि पहिलेच पॅनलचे 8 लोक बिनविरोध आले होते। एकूण किती आले तुमचे? 19 आले। 19 म्हणजे बहुमत तुमचं पूर्ण झालं। हा, वैजापूर तालुक्याची काय स्थिती होती? वैजापूरमध्ये 2 सीट ॲग्रीचं, मी एक याच्यातून होतो BJNT मधून, आम्ही दोघं पहिलेच बिनविरोध आलो। आता या भविष्याने काय जो निवडून आलेला पॅनल यांच्याकडे राजकारणी म्हणून बघितलं जातं, सगळे आमदार मंत्री निवडून आले, असं काही कसं काम होणार करणार? नाही। सगळे राजकारणात त्यांचं एक क्षेत्र असलं तरी सगळे स्वतःचे वैयक्तिक धंदे, माझे बिझनेसवाले, आता ही सर्व बँक आमदार, शेतकरी आता सर्व आमदार खासदारांच्या ताब्यामध्ये बँक गेलेली, आता बँकेत 100% आमदार ताब्यात गेली तर शेतकऱ्यांची बँक आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले निर्णय होते। केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून जे जे प्रयत्न केले जातील अजून निधीचे, कर्ज वाटपाचे, हे पूर्णपणे चांगले होईल। कारण की आजच आपण मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्याची बँक ही 1 नंबर बँक आहे। अजून एवढे सगळे मोठे लोक आले त्यामुळे अजून या बँकेला फायदा होणार। सगळ्यांना शुभेच्छा देतो। सगळ्यांना मी शुभेच्छा देतो।